हाय हॅलो नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी. त्यासाठी मी एक वाटी चण्याची डाळ घेतली आहे, तिला स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता मी गॅसवर कुकर ठेवला आहे, त्यात 4 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि सोबत 1 चमची तूप टाकलेलं आहे. त्यात आपण ही धुतलेली चण्याची डाळ टाकून घेऊया. त्यात आपण चिमूटभर हळद टाकूया. आता मी कुकरचं झाकण लावून घेते आणि साधारण 3 शिट्ट्या घेऊन घेते. डाळ छान शिजून गेली आहे. आता मी खाली कढई ठेवली आहे, त्यावर डाळ ठेवते. आता ही चण्याची डाळ आपल्याला बघा, 1 वाटी चण्याच्या डाळमध्ये मी 1 वाटी साखर टाकते. कमी जास्त तुम्ही करू शकता. मी हाताने कुस करून घेते. हाताने छान मी कुस करून घेतलेला आहे. आता मी हे थोडंसं काढून घेते बाजूला आणि कांद्याच्या साह्याने पुरणला काढून घेऊया. हे पहा, छान असं पुरण गाळून तयार झालं आहे आणि याला गरम करायची गरज नाही आहे. अशा पद्धतीने आपण आता यामध्ये वेलची पावडर टाकूया आणि मिक्स करून घेऊ. पुरण आपल्याला आटवायची गरज नाही. इथं हे गव्हाचं पीठ आहे. जेवढी आपण चण्याची डाळ घेतली होती, जशी 1 वाटी चण्याची डाळ घेतली तर 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. या गव्हाच्या पिठाला आपण बारीक कापडने गाळून घेतलेलं आहे आणि गाळल्यानंतर 2 वाटीचा अंदाज घेऊन आपण ते पीठ घेतलेलं आहे आणि त्यात थोडं मीठ, थोडंसं तेल, चुटकीभर हळद आणि थोडीशी साखर टाकून एक सैलसर कणिक तयार करून घेतलेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे कणिक तयार करून घेतलेलं आहे आणि साधारण 1 तास आपण त्याला मुरवून ठेवलेलं होतं. अशा पद्धतीने हे पीठ छान मुरून गेलेलं आहे. हे बघा, इथे मी 2 छोटे कणकेचे गोळे घेतलेले आहेत. त्यांना आपण छोट्या आकारामध्ये लाटून घेऊया. आता त्यावर आपण पुरण पसरवून घेऊ. दुसरा भाग त्यावर ठेवून देऊ आणि सर्वकडेने हलक्या हाताने दाबून घेऊया. आता खाली थोडंसं पीठ लावलेलं आहे, वरून थोडंसं पीठ आणि हलक्या हाताने आपण पुरणपोळी लाटून घेऊ. आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे, त्यात आपण पुरणपोळी भाजून घेऊ. दुसऱ्या बाजूने पलटवूया. आता आपण कढईने तूप सोडूया. दोन्ही बाजूने छान खरपूस पुरणपोळी आपली तयार आहे.